विद्यार्थी मित्रांनो, तुमचे या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। मी विजया पाटील यशोधाम पब्लिक स्कूल येथून तुम्हाला मराठी विषय हा शिकवणार आहे। तर बघा, तुम्हाला मराठी विषयामध्ये काय आलेलं आहे? सुलभ भारती इयत्ता 7वी। तर बघा, चित्र आपल्याला दाखवण्यात आलेले आहे। इथं समुद्र दिसतो आहे, त्यामध्ये मासे पण दिसत आहेत, एक जहाज दिसते आहे आणि त्याच्याच बाजूला समुद्राच्या कडेला मुले तिथं किल्ला करत आहेत आणि खेळत आहेत। बघा, तर असा खेळत खेळत आपल्याला काय करायचं आहे? तर आपला सुद्धा अभ्यास असाच खेळत खेळत हसत खेळत आपल्याला इथे करायचा आहे। तर आपण सुद्धा असा हसत खेळत अभ्यास इथे करूया। आपल्याला प्रथम प्रार्थना दिलेली आहे। पहिला जो पाठ आहे, कविता आहे, ती काय आहे? अभ्यासासाठी तर प्रार्थना आहे। ती प्रार्थना आपल्याला अभ्यासायची आहे, फक्त त्याचा अभ्यास करायचा आहे, पण त्यावर स्वाध्याय नाही। तरी सुद्धा आपल्याला या प्रार्थनेचा अभ्यास करायचा आहे, अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे? अध्ययन करायचं आहे। तर चला आता आपण या प्रार्थनेचा अभ्यास करूया। ही प्रार्थना आहे प्रसिद्ध गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांची। जगदीश खेबुडकर 1932 ते 2011 प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार। मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे। बघा, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे चित्रपट तयार झालेली आहेत, त्या चित्रपटांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे। म्हणजे त्या चित्रपटांमध्ये जे गीतं आहेत ना, त्या गीतांची रचना प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर यांनी केलेली आहे। त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत। त्यांनी लिहिलेली गीते कशी आहेत? तर अत्यंत लोकप्रिय आहेत, कारण त्यांनी जो गीतांना अर्थ प्राप्त करून दिला। बघा, गाण्याला किंवा शब्दाची मर्यादा नसते असं म्हणतात। शब्द आपण गाण्यामध्ये कुठलेही वापरू शकतो, त्याला शब्दाची मर्यादा नसते। पण जगदीश खेबुडकर हे असे कवी आहेत की त्यांनी त्यांच्या गीतांची जी रचना केलेली आहे, ती रचना अतिशय अर्थपूर्ण, मार्मिक अशी गीतरचना त्यांनी केलेली आहे की ती अगदी काळजाला भिडणारी अशी त्यांची रचना आहे। अशा गीतांची रचना त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांची गीते ही अत्यंत लोकप्रिय अशी झालेली आहेत। त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिलेली आहे। बघा, सुमारे 325 चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिलेली आहेत। त्यांनी 25 पटकथा व संवाद लिहिलेले आहे, 50 लघुनिबंध, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यासाठी लेखन केले आहे। गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। बघा, जगदीश खेबुडकर यांना असे अतिशय प्रसिद्ध असे पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांनी विविध कथा आणि नाटके सुद्धा त्यांची काय आहेत? तर प्रसिद्ध झालेली आहेत। तर ह्या प्रस्तुत प्रार्थनेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता आणि भावना व्यक्त केलेली आहे। बघा, ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, ही आपल्याला प्रार्थना दिलेली आहे। प्रार्थना आपल्याला इथे दिलेली आहे आणि ती प्रार्थना आपल्याला फक्त अभ्यासायची आहे।
त्याचा स्वाध्याय दिलेला नाही, स्वाध्याय करायचा नाही, तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर जगदीश खेबुडकर यांची ही प्रार्थना आहे आपल्याला. आणि ह्या प्रार्थनेमधून त्यांनी काय केलेलं आहे, शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञतेची भावना येथे व्यक्त केलेली आहे. शाळेविषयी बघा प्रेम असायलाच पाहिजे. जसं आपल्याला आपल्या कुटुंबाविषयी काय असते, प्रेम असते. कुणी आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्तीला काही बोललं तर आपल्याला काय येतो, राग येत असतो. तसंसुद्धा शाळा हे एक आपलं कुटुंबच आहे. आणि ह्या कुटुंबाविषयी आपल्याला काय असायला पाहिजे, तर प्रेम असायला पाहिजे, जिव्हाळा असायला पाहिजे. जिव्हाळा ह्या कुटुंबाविषयी आपल्याला असायला पाहिजे, ओलावा असायला पाहिजे, आपुलकी असायला पाहिजे आणि कृतज्ञतेची भावना असायला पाहिजे. कृतज्ञता म्हणजे काय, कृतज्ञतेची भावना आपल्याला असायला पाहिजे. कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा, त्याला म्हणतात कृतज्ञ. म्हणजे जो व्यक्ती केलेले उपकार जाणतो. आता शाळा म्हणाल तर आपल्यावर शाळेचे काय उपकार असतात मित्रांनो? तर आपल्याला शाळेकडून अतिशय शिकवण मिळत असते, चांगल्या पद्धतीची शिकवण मिळत असते. जे समाजामध्ये नैतिक मूल्ये जे आहेत, आपल्याला ज्या नैतिक मूल्यांची शिकवण जी मिळते आपल्याला, ती कुठून मिळते, तर ती आपल्या शाळेमधून मिळत असते. आणि ती शिकवण आपल्याला शाळा देते, म्हणून आपण तिचं काय असायला पाहिजे, कृतज्ञ असायला पाहिजे. म्हणजे आपण ती आपल्यावर जे उपकार करते, ती आपल्यावर संस्कार घडवण्याचे जे एक काम करते, संस्कार देत असते. आपले गुरु तिथे असतात आणि ते गुरु आपल्याला घडवण्याचा, आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि चांगलं आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच ते आपल्याला काय करत असतात की ज्ञानाचा साठा देत असतात. ज्ञानरूपी साठा जो आहे ते सुद्धा आपले गुरु आपल्याला देत असतात. आणि हे सर्व काही ते देतात, पण त्यांना आपण मोबदला म्हणून काहीच देत नाही. तर त्यांना मोबदला म्हणून केवळ आणि केवळ फक्त एक त्यांच्याविषयी जे उपकार आहेत ना, ते उपकारांची जाणीव तुम्ही ठेवा. म्हणजे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. एवढंच जगदीश खेबुडकर कवी येथे आपल्याला सांगत आहेत की एवढं सारं जर ते तुम्हाला देत आहेत, तर तुम्ही काय करायला हवं, तर फक्त त्यांनी जे केलेले उपकार आहे तुमच्यावर, हा ज्ञानरूपी वारसा त्यांनी तुम्हाला दिलेला आहे, ह्या नैतिक मूल्यांची शिकवण त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. ह्या सर्व एवढ्या गोष्टी जर ते तुम्हाला जीवन जगण्याकरता ज्या गोष्टींची सर्वात अत्यंत गरज असते, त्या गोष्टी जर ते तुम्हाला देत आहेत, तर फक्त तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव तुम्ही ठेवा, असे कवी आपल्याला ह्या प्रार्थनेमध्ये सांगत आहेत. तर बघा या चित्रामध्ये मुले काय करत आहेत, काय दाखवलेलं आहे, शाळा दाखवलेली आहे. शाळेमध्ये एक वर्ग दाखवलेला आहे आणि त्या वर्गामध्ये उभे राहून ते मुलं प्रार्थना म्हणत आहेत की आम्ही या प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही जे आमच्यावर, आमच्या शिक्षकांनी जे आमच्यावर उपकार केलेले आहेत, ज्ञानरूपी साठा देण्याचा, आम्हाला शिकवणूक देण्याचा, आम्हाला नैतिक मूल्य देण्याचा जो एक आम्हाला साठा दिलेला आहे, तो आम्ही काय करणार आहोत, तर त्याची आम्ही अशा प्रकारे परतफेड करणार आहोत की त्यांची आम्ही जाणीव ठेवून त्यांची परतफेड करणार आहोत. तर ही प्रार्थना ते मुलं करत आहेत. तर चला मग बघूया आता आपण ही प्रार्थना एका वाचा आणि म्हणा. नमस्कार माझा ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा. सत्यम शिवम सुंदरा. विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा. सत्यम शिवम सुंदरा. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिवंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. सत्यम शिवम सुंदरा.
बघा, कवी म्हणतात, नमस्कार माझा ह्या ज्ञान मंदिरा. ज्ञानाचं असं जे मंदिर आहे त्या मंदिराला माझा नमस्कार आहे. मग ज्ञानाचं मंदिर काय आहे? ज्ञानाचं मंदिर, ज्ञानाचं मंदिर कोणतं आहे? ज्ञान मंदिर. ज्ञान मंदिर कशाला म्हटलं गेलेलं आहे इथं? ज्ञान मंदिर कशाला म्हटलं गेलेलं आहे? शाळा, आपली जी शाळा असते त्या शाळेला ज्ञान मंदिर असं म्हटलं गेलेलं आहे. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, ह्या शाळेने जो आम्हाला वारसा दिलेला आहे नैतिक मूल्यांचा, शिकवणुकीचा, त्या शाळेला, त्या ज्ञानाच्या मंदिराला माझा काय आहे तर नमस्कार आहे, अभिवादन आहे माझं त्या शाळेला, की जिने आम्हाला एवढा मोठा शिकवणुकीचा वारसा दिलेला आहे. सत्यम शिवम सुंदरा, ते कसं आहे? सत्यम, शाळा कशी आहे? सत्यम आहे. सत्यम आहे म्हणजे सत्य तिथं शिकवल्या जाते. तुम्हाला खोटं बोलणं शिकवल्या जाते का शाळेमध्ये? तर नाही. तिथे काय शिकवल्या जाते? सत्य शिकवल्या जाते. जिथे सत्य शिकवल्या जाते अशी ती काय आहे? सत्याचं ज्ञानपीठ आहे. की तिथं वास्तविकतेची जाणीव कुठं होत असेल तर ती फक्त केवळ शाळेमध्येच होते. शाळेत तुम्हाला खोटं सांगितलं जाते का काही? नाही. तर तिथं वास्तविकतेची जाणीव जी आहे ना ती तिथं जिथे करून दिल्या जाते. असं ते सत्याचं रूप म्हणजे काय आहे तर माझी शाळा आहे. शिवम आहे. शिवम म्हणजे काय? शिवम आहे, ती शाळा काय आहे? शिवम आहे. पवित्र असं स्थान आहे ते. शाळा काय आहे तर पवित्र असं स्थान आहे. ते सत्य आहे, शिवम आहे, पवित्र आहे आणि सुंदर सुद्धा आहे. तिथं काय आहे तर तिथं जे आहे ते काय आहे? सर्व काही सौंदर्याने भरलेलं आहे. अशी ती माझी ज्ञानरूपी शाळा आहे की ती सत्य आहे, पवित्र आहे आणि सुंदर सुद्धा आहे. या ओळींचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं आहे. तर बघा पुढचं कडवं बघूया. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा. बघा, आपल्याला समाजामध्ये शब्दरूप शक्ती दे. आपण जर ज्ञान मिळवलं तर त्या ज्ञानामधून आपल्याला काय होते? आपल्याला त्या ज्ञानामधून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यामधून शब्द मिळतात. शब्द मिळतात म्हणजे काय? वेगळ्या वेगळ्या आपल्याला भाषा शिकवल्या जातात, वेगळ्या वेगळ्या भाषेचं ज्ञान होते. तर कवी काय म्हणतात? शब्दरूप शक्ती दे. अशा शब्दांची, ही शब्दरूपी जी शक्ती आहे म्हणजे विविध भाषांचं जे ज्ञान मिळवण्याची ताकद आहे ते आपल्याला कुठे शिकवल्या जाते? शाळेमध्ये विविध भाषा शिकवल्या जातात, विविध शब्द आपल्याला आत्मसात केले जातात, विविध शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात. तर हे जे शब्दांची शक्ती जी आहे, शब्दरूपांची ही शक्ती आम्हाला, आणि एक म्हणजे जे आपल्याला धैर्य म्हटलं जाते ना, ते धैर्य किंवा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये म्हणतात डेअरिंग, ते कुठं येते तर शाळेमध्येच येते आपल्याला. तर ते सुद्धा आपल्याला कुठं शिकवल्या जाते तर शाळेमध्ये. तर अशा पद्धतीचं आम्हाला शब्दरूप शक्ती दे, म्हणजे शब्दांमधून जे मिळणारी शक्ती आहे ती शक्ती तू आम्हाला दे. भावरूप भक्ती दे, भावातून जी भक्ती निर्माण होते म्हणजे शाळेप्रती. बघा, एखाद्या गोष्टीप्रती आपल्याला आत्मीयता निर्माण झाली तर ती आत्मीयता म्हणजेच काय? त्या गोष्टीविषयी आपण जिव्हाळा निर्माण करतो, त्याच्याविषयी आपुलकी निर्माण करतो, आणि ह्या जिव्हाळ्यातून, आपुलकीमधून त्या व्यक्तीविषयीचा किंवा त्या वस्तूविषयीचा, त्या बाबीविषयीचा आपल्याला आदर निर्माण होतो. आणि हा आदरच म्हणजे काय तर ती आपल्याला वाटणारी त्या बाबीविषयीची भक्ती. हे इथं कवी संबोधतात की त्या बाबीविषयीचा जो आदर आपल्याला निर्माण होतो तेच म्हणजे काय तर ही भक्ती. असं भावरूपी आमच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी एक असा आदर निर्माण कर, एक भाव निर्माण कर, आणि हा भावच म्हणजे काय तर भावरूपी भक्ती आम्हाला दे, म्हणजे हा आदर आम्हाला निर्माण होऊ दे. प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा.
आम्ही ह्या शाळेमध्ये काय आहोत, तर आम्ही या शाळेमध्ये चिमण पाखरं आहोत आम्ही या शाळेमध्ये. आणि ह्या शाळेमधून आम्हाला आमच्या पंखांमध्ये एवढं उंच उडण्याचं बळ दे की आमची प्रगती आकाशाला भिडू दे, असं कवी येथे सांगताहेत. की ह्या शाळेमधले आम्ही पाखरं आहोत, छोटे छोटे पक्षी आहोत आणि आमच्या ह्या छोट्या पक्ष्यांच्या पंखांमध्ये एवढं बळ दे प्रगतीचं, एवढं बळ दे की ते आमचे पंख आकाशाला भिडायला हवे, म्हणजे आकाशापर्यंत आमची विजय आम्ही आकाशासारखा मिळवायला हवा, एवढा उंच विजय आम्ही मिळवायला हवा, असं कवी जगदीश खेबुडकर आपल्याला येथे सांगत आहेत. पुढचं कडवं बघूया. विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. बघा, विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दया सागरा. कवी काय म्हणतात पुढे, विद्याधन, विद्येचा हा जो साठा आहे, हा ज्ञानरूपी साठा आहे, हा बुद्धीचा जो साठा आहे. बघा, विद्याधन म्हणजे काय, ज्ञानाचा साठा. ज्ञानाचा साठा, विद्याधन म्हणजे हा जो ज्ञानाचा साठा आहे, हा बुद्धीचा जो साठा आहे, तो साठा आम्हाला तू दे, इथं हे शाळेकडून तो मिळू दे. एक छंद एक ध्यास, आमचं काय आहे, आमची ही एकच आवड आहे, हा एकच छंद आहे, हा एकच ध्यास आहे, ही एकच तीव्र इच्छा आहे आमची. आमची ही एकच तीव्र इच्छा आहे, आमचा हा एकच ध्यास आहे, आमचा हा एकच काय आहे, छंद आहे, आवड आहे की हे अनेक विद्यांचे जे ज्ञान आहे, हा विद्येचा साठा आहे, तो आम्हाला काय कर, ज्ञानाचा साठा हाच आम्हाला आत्मसात व्हावा, हीच आमची एक काय आहे, इच्छा आहे. नाव नेई पैल तिरी दया सागरा, ही आमची अज्ञानाची जी नाव आहे ना, अज्ञानरूपी जी नाव आहे आमची, की आम्हाला विद्येचा साठा आता मिळवायचा आहे, ज्ञानाचा साठा मिळवायचा आहे. आम्ही पूर्णतः ज्ञानी आहोत का, तर नाही. तर आम्हाला हे ज्ञान कुठून मिळणार आहे, आमच्या शाळेकडून मिळणार आहे. आणि आमच्या शाळेकडून हा ज्ञानाचा साठा जो आम्हाला मिळणार आहे ना, तो आम्ही काय करणार आहोत, तर तो आम्ही आमच्या हा ज्ञानाचा साठाच आम्हाला, ही आमची अज्ञानाची नाव जी आहे ना, ती अज्ञानाची नाव आमची या तीरावरून त्या तीरावर पोचवणार आहे आणि ती केवळ आणि केवळ आमची शाळाच करणार आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी आम्हाला शाळेकडून मिळणार आहेत. आता शेवटचं कडवं बघूया. होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिवंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. आम्ही कसे होणार आहोत, नीतिमंत. नीतिमंत म्हणजे आम्ही काय करणार आहोत, तर नीतिवान होणार आहोत, नीतिसंपन्न होणार आहोत. म्हणजे जो व्यक्ती चांगल्या मार्गावर चालतो त्याला काय म्हणतात, नीती संपन्न. असं आम्ही चांगले गुण, चांगल्या नीती, चांगल्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आम्ही सत्याच्या मार्गावर चालणार आहोत. सत्याच्या मार्गावर चालणारा म्हणजेच काय, नीतिमंत. असं आम्ही सत्याच्या मार्गावर चालणार आहोत. कलागुणी बुद्धिवंत, आम्ही अनेक कला जोपासणार आहोत, अनेक व्यासंग आम्ही अंगीकारणार आहोत आणि बुद्धिवंतसुद्धा होणार आहोत. म्हणजे आम्ही बुद्धिवान होणार आहोत, ज्ञान मिळवणार आहोत. कीर्तीचा कळस जाये उंच अंबरा, असा हा आमचा कीर्तीचा कळस कसा जाणार आहे, उंच आणि उंच आकाशातच जाणार आहेत. आम्ही अशी प्रसिद्धी मिळवणार आहोत की जसा देवळाचा जो शिखराचा भाग असतो ना, कळस म्हणजे काय, तर देवळाचा शिखराचा भाग, कळस. कळस म्हणजे देवळाचा शिखराचा भाग, देवळाचा शिखराचा भाग. बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कळस म्हणजे देवळाचा शिखराचा भाग. असा हा देवळाचा जो शिखराचा भाग असतो ना, तसा आम्ही आमचा प्रसिद्धीचा जो कळस आहे तो कसा जाणार आहे, तर उंच आणि उंच असा आकाशातच नेणार आहोत. म्हणजे आम्ही खूप अशी प्रगती
संपादन करणार आहोत असे कवी जगदीश खेबुडकर येथे सांगत आहेत. बघा, तर आता आपण काय या कवितेतून अशा प्रकारे ज्ञान आम्हाला मिळू दे, विद्या धंदे आणि आम्ही नीती संपन्न असू दे, चांगल्या मार्गावर आम्हाला जाऊ दे, अनेक कलांची जोपासना आम्हाला करता आली पाहिजे आणि आमचा हा प्रसिद्धीचा जो उंच असा कळस आहे हा उंच आकाशात जायला हवा असं जगदीश खेबुडकर यांनी आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि माझ्या मित्रांनो, आता तुम्हाला ह्या कवितेचं 2 वेळेस वाचन करायचं आहे आणि या कवितेमध्ये जे येणारे कठीण शब्द आहेत ते कठीण शब्द तुम्हाला तुमच्या नोटबुक्समध्ये 2 वेळेस लिहायचे आहेत. हा तुमच्याकरता आजचा गृहपाठ. धन्यवाद.